जय भीम मित्रांनो। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लवकरच येत आहे मित्रांनो। आणि याच्याच प्रित्यर्थ तुम्ही माझ्या बाजूने चाललेले व्हिडिओ जरा बघा। काल संविधान चौक, नागपूरच्या संविधान चौक येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरचं खूप मोठ्या प्रमाणात लोकार्पण झालेलं आहे, अर्थात उद्घाटन झालेलं आहे, म्हणजे लागलेलं आहे। का नाही लागणार? ही आंबेडकरी जनता आहे मित्रांनो। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी जनता आहे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं हे मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेलं आहे आणि तिथे छानसा त्या बॅनरवर एक संदेश दिलेला आहे की सेव्ह द महाबोधी। म्हणजे काय? सध्या तुम्हाला तर माहितीच असेल की अनेक दिवसापासून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे। कारण की ते पंडे अर्थात ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि ह्या बॅनरमधूनच त्याचा हा संदेश आहे की चला महाबोधी जे महाविहार आहे, जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि तिथून भगवान बुद्धांनी पुऱ्या जगाला शांतीचा संदेश दिला, तिथेच आता मुक्त करण्याची वेळ आली आहे। ज्या पद्धतीने काही दिवसापासून म्हणत आहे की ज्या पद्धतीने ख्रिश्चनाच्या याच्यामध्ये पादरी असतो, मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये मौलवी असतो, शिखांच्या याच्यात शिखांचा एक धर्मगुरू असतो, त्याच पद्धतीने मग बौद्धाच्या याच्यात ब्राह्मणाचा कब्जा का? बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर पुरा जगालाच माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार आणि आई भीमाबाई यांचे ते 14वे अपत्य होते आणि 14 एप्रिल 1891ला महू येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या पत्नीचं नाव रमाबाई आंबेडकर आणि मुलं होते त्यांना यशवंतराव आंबेडकर आणि 3-4 मुलं त्यांचे मरण पावलेले आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तर लिहिली, सोबतच अस्पृश्य समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या जीवाची रान केलेली आहे। महात्मा फुलेंना आदर्श मानलेला आहे, संत कबीराला आदर्श मानला आहे आणि भगवान बुद्धाला त्यांनी आदर्श मानला आहे। केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना 10 ते 10वी पास झाले, मॅट्रिकची परीक्षा, तेव्हा त्यांना भगवान बुद्धाचं जीवनचरित्र भेट म्हणून दिली आणि त्यानंतर बाबासाहेबाला भगवान बुद्धाच्या धम्माकडे आकृष्ट झालेले, म्हणजे त्यांना आकर्षण झालं की भगवान बुद्धाचा धम्म काय आहे। रामजी बाबांनी तर त्यांना लहानपणापासून रामायण महाभारताच्या कथा कहाण्या सांगितल्या आहे, पण त्यानंतर जेव्हा त्यांनी बुद्धचरित्र वाचलं त्यानंतर त्यांना प्रकाश पडला की भगवान बुद्धाचं विचार तर खूप वेगळे आहेत, जगावेगळे त्यांचे विचार आहेत। म्हणजे त्यांचे विचार नेहमी विज्ञानाला धरून आहे, धार्मिक कर्मकांडाला नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग अपनावला। हे तर तुम्हाला माहीतच असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये अनेक क्रांत्या केलेल्या आहेत। महिलांसाठी पण लढलेले आहेत, कामगारांसाठी लढलेले आहेत, युवाना ओबीसी समाजासाठी सुद्धा लढलेले आहे। पण आपल्या देशाचं दुर्दैव असं की बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, असे अनेक संत आहेत, बहुत महापुरुष होऊन गेले, त्यांना फक्त एका जातीच्या कप्प्यामध्ये त्यांना रोवून लिहिलेलं आहे मित्रांनो। म्हणजे एका जातीच्या बंधनात त्यांना गुंतवून टाकलेलं आहे। हे आपल्या देशाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे ओबीसी समाजानं सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही आपला इतिहास वाचा, म्हणजे तुम्हाला नीट कळेल की बाबासाहेब यांनी तुमच्यासाठी काय केलं। फक्त SC आणि ST साठीच बाबासाहेबांनी काम नाही केलेलं आहे, ओबीसी समाजासाठी सुद्धा काम केलेलं आहे। जोपर्यंत तुम्ही वाचणारच नाही आपला इतिहास, बाबासाहेबांचं साहित्य, तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही आणि तुमच्या त्या न कळण्यामुळेच तुमचा जो फायदा आहे ते राजकारणी लोक उचलतील आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात आपापसातच लढवतील। त्यामुळे सावध व्हा। काल नागपूरच्या संविधान चौक येथे इतक्या मोठ्या प्रमाणात बॅनरचं उद्घाटन झालं। लहान मुलांनी असो, लहान मुलींनी असो, खूप मोठ्या प्रमाणात त्याला स्वागत केलं। लहान लेकरांचं तर तुम्हाला माहीतच असेल की त्यांना नाच गाणंच येते, त्यामुळे त्यांचा विषय नाही, त्यांचं वयच आहे। लहान लेकरांचं ते बरेच मुलं होते जे लहान होते, त्यांनी एन्जॉय केलं, तो त्यांचा एन्जॉय करण्याचं वय आहे, त्याच्यामुळे त्यांना सोडा। मोठ्या लोकांनी सुद्धा त्यांना खूप छान पद्धतीने सपोर्ट केला। नागपूरचं संविधान चौक एक प्रकारे भीमयुगच असं झालं, असंच वाटलं मित्रांनो। माझ्या बाजूचे चाललेले आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलेच असाल। 6 डिसेंबर आला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि अस्पृश्य समाजाला पूर्ण दुःखाच्या गर्तमध्ये सोडून दिलेलं आहे मित्रांनो। पण आजही आमचा आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात जागृत आहे, तो लढा देत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे।
बाबासाहेबांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आमचा समाज शिकला, संघर्षही करत आहे, पण संघटित होत नाही आहे. हेच मोठं दुर्दैव आहे. आता संघटित होण्याची वेळ आलेली आहे. महाबोधी विहाराला मुक्तीसाठी जागोजागी आंदोलनं होत आहे, रॅल्या काढत आहे. आपण काय करत आहोत? आपण बी त्यांच्यासाठी सपोर्ट करायला हवा. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने सपोर्ट करा. आणि बाबासाहेबाचा जो कारभार आहे तो पुढेच न्या, विचारांनी न्या. तुम्हाला ज्या मार्गाने होईल त्या मार्गाने, पण हिंसा करू नका, कायद्याचं उल्लंघन करू नका. बाबासाहेबांनी हे आपल्याला सांगितलं आहे, कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्याला लढा द्यायचा आहे. हे मात्र ध्यानात ठेवा मित्रांनो. जे पण करायचं आहे ते संविधानिक मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत. नाही तर उद्या चालून आपल्या मनुवादी शत्रूंना हे नाही कळालं की बाबासाहेबाचीच लेकरं कायद्याचं उल्लंघन करत आहे. त्यामुळे एकत्र येऊन काम करा. आणि बाबासाहेबाच्या ह्या बॅनरला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्सवर नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबळ द्या. जय भीम, नमो बुद्धाय. आणि येत्या 14 एप्रिलच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.